देवाने पण काय रचना केली आहे ना, स्त्री पुरुष मिलनाशिवाय मूलच होऊ शकत नाही. पण नवनाथांचा जन्म स्त्रीपासून झालाच नाही. काय? अलक निरंजन. पुराणकथा किती मार्गदर्शक ठरतात ना. अलक निरंजन. मनातले गुंते सोडवायला किती मदत करतात. मला ते बाळ नकोय, नकोय ते बाळ. मला माझं बाळ हवंय, माझ्या हाडामासाचं. हे बघ आदिती, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अगं नाही म्हणण्याची वेळ निघून गेलीये. चिंताक्रांत दिसताय. हो अलक निरंजन म्हणा. नाथांच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक होऊन जाईल. आपला मेंदू डोसक्यात हाय तवर हाय. एकदा का गुडघ्यात गेला ना तर पुढच्याच काही खरं नाही. अहो या दगडाच्या देवापेक्षा बेरोजगारासाठी रोजगार आणि उपाशी पोटासाठी अन्न हा खरा देव आहे. विकास नाही झाला तरी चालल, मंदिर हटणार नाही. तू नवनाथांचा भक्त आहेस? हो. मला ना नवनाथांबद्दल ऐकायचंय, लिहायचंय. वारकरी संप्रदायाचं मूळ नाथ संप्रदायातच आहे. अरे कसली मतीन कसलं काय दगड आहे तो दगड. शेंदूर फासलेला दगड. हे देव बिव ना अंधश्रद्धा आहे सगळं. म्या काय करायचं ते करून आलो. काय केलंस? इकडच्या वायरा तिकडे करून आलो, गुतडा करून आलो. आता तो इंजिनियर खाच्या. अलक निरंजन. मिरॅकल. जिथे गुरुदत्तांना मानणारी माणसं आहेत तिथे काहीही घडू शकतं. पूर्वीच्या काळी एका संशयापायी जिथं देवादिक्कांची सुद्धा सुटका झाली नाही, तिथं आपल्या सारख्यांचे संसार मोडायला कितीसा वेळ लागतो. न रोग न चिंता न भय. ओम गुरुदेव दत्त. नवनाथ महाराज की जय. अलक निरंजन.